आणि गणपत गायकवाडांचं जे काही चित्रीकरण आहे, सीसीटीव्ही फुटेज, गरजच नाही, कारण गणपत गायकवाडांनी कबूलच केलेलं आहे की होय मीच याला गोळ्या घातल्या. आणि गोळ्या का घातल्या त्याची चौकशी होणार आहे की नाही. मी गणपत गायकवाडांची बाजू घ्यायला आलेलो नाही, अजिबात नाही. पण गणपत गायकवाडांनी सांगितलं की हा मिंदे जर का राज्याचा मुख्यमंत्री असेल तर या राज्यात गुंडांची पैदास होईल. आणि या मिंदेनीच मला गुंड बनवलं. कारण ज्या वेळेला पोलीस स्टेशनच्या आवारात गणपत गायकवाडांच्या मुलाला धक्काबुक्की झाली, मारहाण झाली, तेव्हा पिसाळून एक बाप म्हणून मी गोळीबार केला, असं गणपत गायकवाडांचं स्टेटमेंट आहे. आणि त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन एका जागेचा वाद असेल कोण बरोबर कोण चूक, न्यायालय ठरवेल. भाजपा में आ जाओ, आपको पद मिलेगा, मोदी गॅरंटी आहे. 19 तारखेला येतात मोदीजी, बघू. या पद्धतीने तुम्ही जर का कारभार करणार असाल तर कठीण आहे. मोदीजीने मला एकच सांगायचं की मोदीजी आम्ही तुमचे शत्रू नव्हतोच, आजही शत्रू नाहीच. आम्ही तुमच्या सोबत होतो, शिवसेना तुमच्या सोबत होती. गेल्या वेळेला आम्ही युतीचा प्रचार केला होता, आमचे विनायक राऊत आणि सगळे इथून जे निवडून आले म्हणून तुम्ही तिकडे पंतप्रधान बसलात. पण नंतर तुम्ही आम्हाला दूर टाकलं. आज देखील आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, सोडू शकत नाही. भगवा झेंडा आमचा कायम आहे. पण या भगव्या झेंड्यामध्ये छेद मारण्याचं काम भाजपा करतंय. मोदी साहेब, हे सगळी तुमची जी काही पिलावळ आहे ना, यांनी जर का आजपर्यंत देशाचं काम केलं असतं तर तुम्हाला ही पक्ष फोडाफोडीची वेळच आली नसती. लोकांनी पुन्हा तुम्हाला डोक्यावर घेऊन निवडून दिलं असतं. सगळे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, पोलीस, जरा देशामध्ये फिरा ना. आम्ही जसे फिरतो तसे फिरा. उद्धव ठाकरे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.